तर नमस्कार मित्रांनो, आय पी एलच्या सर्वात सक्सेसफुल टीम जी आहे ती आहे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग. चेन्नई सुपर किंग मुंबई इंडियन्स आय पी एल 2025मध्ये एक स्ट्रॉंग स्क्वॉड बनवला आहे आणि तो आपण आज पाहणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू. पहिला मुंबई इंडियन्सची पाहू. तर मुंबई इंडियन्स नाव घेतल्याबरोबर आय पी एल 2025मध्ये सर्वात खतरनाक आहे त्यांची गोलंदाजी म्हणजे तुम्हाला जो पण टीम आहे म्हणजे ती आर सी बी असो, चेन्नई असो का दिल्ली किंवा इतर संघ असो, त्यांना फक्त एकच क्वेश्चन राहील की जेव्हा मुंबई इंडियन बॉलिंगला येईल तेव्हा ते पॉवर प्ले कसा खेळणार. कारण की मुंबई इंडियन्सची खतरनाक गोलंदाजी आहे. स्टार्टिंग बोल करणार, त्यानंतर बुमरा 4 ओव्हर ते करणार, त्यानंतर दीपक चहर. मला असं वाटत नाही की कोणी पण पॉवर प्लेमध्ये 40च्या वर रन बनवू शकते ज्या प्रकारे गोलंदाजी आहे मुंबई इंडियन्सची. आणि त्यानंतर ती त्यांची बॅटिंग बाई यार, मुंबई इंडियन्सची बॅटिंग यासाठी कळत राहते कारण की भारतीय फलंदाज मुंबई इंडियन्सपाशी खूप आहे आणि त्यामध्ये खतरनाक म्हणजे बिल जॅक्स आला आणि त्या फिनिशर पण एक नंबर आहे. प्रॉब्लेम येते मुंबई इंडियन्सचा तो हा विकेट किपर, कारण की रॉबिन मिन्सच्या विषयी दुसरा कोणता प्लेअर आहे नाही मग विकेट किपरमध्ये. तरी मला वाटतं बॅकअपला एक विकेट किपर असावा, कारण की मुंबई इंडियन्सची टीम अजून चांगली खतरनाक भेटेल. आणि त्यामध्ये आपण म्हणू शकतो की मुंबई इंडियन्स आय पी एल 2025 गाजवणार आहे. आणि सर्वजण मुंबईच्या फॅनला कमेंटमेंट सांगा. तर मला वाटतं की मुंबई इंडियन्सला मी 10 पैकी टोटल कम से कम तरी मी रेटिंग देऊ शकतो 9. 10 पैकी 9 रेटिंग देऊ शकते, कारण की त्यांची जे गोलंदाजी आणि फलंदाजी मिळून मी 9 रेटिंग देऊ शकतो. आणि त्यानंतर चेन्नई सुपर किंगने एक स्ट्रॉंग स्क्वॉड बनवला आहे. पण चेन्नई सुपर किंगमध्ये ओपनिंग जे आहे ते खतरनाक आहे. म्हणजे त्यांनी जास्त करून फक्त त्यांनी रविचंद्र अश्विन, सॅम करन यांना होम कमिंग केलं आहे. चेन्नई सुपर किंगमध्ये रविचंद्र अश्विन राहिलेला आहे आणि सॅम करन पण 2020-21मध्ये चेन्नई सुपर किंग खेळला. त्यामध्ये खतरनाक गोलंदाजी आहे, ज्यामध्ये आता पतिराणासोबत खलील अहमद पाहायला भेटेल. पण चेन्नई सुपर किंगची दिक्कत येते गोलंदाजामध्ये, कारण की चेन्नई सुपर किंगपाशी कोणता पण प्रॉपर गोलंदाज नाही पतिराणाशिवाय. कारण की पॉवर प्लेमध्ये खलील अहमद आणि त्यानंतर कोणता प्लेअर असा आहे नाही जो चेन्नई सुपर किंगची बॉलिंग तगडी करू शकते. त्यानंतर जो प्रॉब्लेम येते चेन्नई सुपर किंगचा तो म्हणजे मिडल ऑर्डरमध्ये त्यानंतर राहुल त्रिपाठीशिवाय कोणता प्लेअर असा आहे नाही की जो इनिंगला बिल्ड करेल. मागच्या वर्षी डेरेल मिचेल, समीर रेड्डी असे प्लेअर होते. पण आय पी एल 2025मध्ये चेन्नई सुपर किंग जे आहे आपल्याला थोडी वीक टीम दिसायला लागतं, कारण की चेन्नई सुपर किंगपाशी प्रॉपर बॅटिंग ऑर्डर नाही आहे जे आय पी एल सीझनमध्ये राहत असतात. मला असं वाटतं की चेन्नई सुपर किंगचा स्क्वॉड आय पी एल 2025मध्ये थोडा वीक दिसत आहे, कारण की त्यांची गोलंदाजी थोडी वीक दिसतात 2025च्या तुलनेत. तर धन्यवाद.